सेक्रेटरी सांताक्रूजचो ब्लॉक अध्यक्ष डॉक्टर जॉन नाझारे आणि मुरमुगावचे जे शिडगांवकर आज पयर जे अर्थसंकल्प जालो जे युनियन बजेट जाले ताजेर काल मुख्यमंत्र्यान एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि आयचे सगळे पेपर जर आम्ही हेडलायन्स पळयत तर म्हाका दिसता खंय तरी गोंयकारांक दिशाभूल करपाचो खंय तरी परत गोंयकारांक फटोवपाचो प्रयत्न हे भारतीय जनता पार्टीचे सरकार तांचो मुख्यमंत्री करता. आमी काल वाट पळयताले की सरकार कशा पद्दतीन हे बजेट लोकां मुखार दवरता काय म्हणून आनी ताजे डिटेल एक्सपोजे की कशे हे गोंयकारांक फटयता हे तुमच्या मुखार आमी हाडटा. आयचो नवीन टाइम जर आमी घेत तर नवीन टाइम्सार आयला सीएम कॉन्फिडंट ऑफ गेटिंग 4,000 crores फ्रॉम सेंटर आणि स्टेट टू रिसीव 5,570 crores. गोवन वार्ता सेम अर्थसंकल्पातल्यान 5,570 करोड. तरुण भारत केंद्राकडल्यान राज्याक 5,570 कोटी. टाइम्स ऑफ इंडिया Goa will get 5.5 thousand crores from center. लोकमत गोव्याला 5,570 कोटी. फ्रंट पेज सगळे न्यूजपेपर आज फ्रंट पेज. परत गोमंतक वाचलो मी. गोमंतक गोव्याला 5,570 करोड. द गोवन गोवनान एक बरे न्यूज मारल्या. गव्हर्नमेंट मे टेक डेट रूट टू फंड कुशावती डिस्ट्रिक्ट आणि भितर मारला गोवा सेट टू गेट 5,570 crores फ्रॉम सेंटर. आता मीडियाच्या मार्फतांतल्यान हे सरकार गोंयकारांक फटोवपाचो प्रयत्न करता. काल जे बजेट जाले ते या डबल इंजिन सरकाराची झिरो डिलिव्हरी फॉर गोवा हे दिसून येता. बीजेपी सदांच उलयता की आमचे डबल इंजिनाचे सरकार, पण जेन्ना गोंय येता तेन्ना तांची डबल बिट्रेयल आणि झिरो रिझल्ट आमच्या मुखार येता. आता 11 जानेवारी 2026 16 फायनान्स कमिशनाच्या चेअरमॅनाक मुख्यमंत्र्यांनी एक निवेदन दिले. स्वतः मुख्यमंत्री चेअरमॅनाक मेळिल्लो आणि निवेदन दिले आणि त्या निवेदनात ताणे 4,000 कोटी रुपया गोंया लागून मागिल्ले. आणि ते 4,000 कोटी रुपये ताणे कितें मागिल्ले ते आमी मातशे इन डिटेल तातून या. आता जे युनियन बजेट जे जाले ते 4,000 कोटी रुपये जे मागिल्ले तातूंतले झिरो मेळ्ळे गोंयांक. 0 rupees Goa has got in the union budget where Chief Minister Pramod Sawant had asked for grants. पहिले गोंयान जो 90-10 सेंटर स्टेट फंडिंग जो रेशियो आसा जो हिमालयन आणि नॉर्थ ईस्टर्न स्टेट्साक जो मेळटा तो गोंय राज्यान ताणे मागिल्ले आणि जस्टिफिकेशन कितें दिल्ले की कोस्टल vulnerability, climate change risk, western Ghat ecological sensitivity, CRZ restrictions, national tourism burden हे घालून स्टेट गव्हर्नमेंटान डॉक्टर प्रमोद सावंताच्या सरकारान 90-10 जो रेशियो असा तो 60-40 करचो म्हणून मागिल्ले. सरकारान ते भायर उडयले आणि परत 90-10 रेशियोच फॉलो केलो गोंयान. सेकंड, टुरिझम स्टेट जो असा तातून या सरकारान 700 करोड रुपये मागिल्ले फॉर टुरिझम लिंक्ड इन्फ्रास्ट्रक्चर सच एज थीम पार्क्स, अलाइड फॅसिलिटीज आणि एम्प्लॉयमेंट जनरेशन. कित्याक टुरिझमाच्या माध्यमांतल्यान गोंयान तांणी सांगिल्ले की 160 करोड रुपया इंडस्ट्रियल कॉरिडोर हो डिमांड केल्लो, तोय केंद्र सरकारान इग्नोर केलो. आता बीजेपी पळय म्हणटा इन्फ्रास्ट्रक्चर पुश जी दिली ती गोंय तातून घालू सुद्धा ना तांणी तांच्या लिस्टात. चौथे, जे कुशावती डिस्ट्रिक्ट
जो जाला तातूंत गोंयान तांणी 500 करोड रुपया मागिल्ले, which was aligning to their prime minister's own vision of new district. राज्य सरकारान 500 करोड मागिल्ले, ते केंद्र सरकारान झिरो दिले. एक शब्द सुद्धा ताजो उल्लेख थंय केलो ना. बीजेपी फक्त हेडलायन्स करपाकूच उरली, पूण जेन्ना फंडिंगाचो टायम आयलो तेन्ना ताका एबेंडन केलें. पांचवें, कोस्टल इरोजन इमर्जन्सी जी ताणें सरकारान राज्य सरकारान मागिल्ली, गोंयान 600 करोड रुपया मागिल्ले फॉर इरोजन आनी फ्लडिंग. मेळ्ळें कितें? झिरो. ताणें राज्य सरकाराचें जे निवेदन आसा तातूंत ताणें बरयल्लें की 90 बीच स्ट्रेचीज आर इरोडिंग. दिस इज एन एनवायरमेंटल इमर्जन्सी. युनियन बजेटान ताचें मेन्शन सुद्धा करूंक ना. दे वर सायलेंट. आता सगळ्यात महत्वाचो सेक्टर विच इज हेल्थ सेक्टर. गोंय राज्यान 300 करोड रुपया मागिल्ले टू स्ट्रेंथन प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी हेल्थ केअर. केंद्र सरकारान कांयच अलोकेट करूं ना. बीजेपीचो जो आयुष्यमान स्लोगन जो आसा, इट ट्रान्सलेट्स ओनली इनटू रियल हेल्थ केअर सपोर्ट फॉर गोवा, तो सुद्धा तांणी करूं ना. सवें, ग्रीन एनर्जीचेर पळय हे उलयता ते गोंयान ग्रीन मनी मेळिना. जे आमचे प्रधानमंत्र्याचे टॉल क्लेम्स आशिल्ले फॉर रिन्युएबल एनर्जी, तातूंत गोंय राज्यान 100 कोटी रुपया मागिल्ले फॉर सोलर एनर्जी स्टोरेज, तेय केंद्र सरकारान रिजेक्ट केले. बीजेपीची जी नॅरेटिव्ह आसा ती कॉलॅप्स जाता व्हेन इट कम्स टू स्मॉल स्टेट्स. आता 16th फायनान्स कमिशना अंडर राज्य सरकारान जानेवारीन जे डिमांड जो घातिल्लो बिफोर द 16th फायनान्स कमिशन, तातूंत 28,000 करोड रुपया तांणी डेव्हलपमेंटाचो डिमांड घातिल्लो. आणि गोंय राज्यान तातूंत स्पेशल असिस्टन्स फॉर गोवा म्हणून 3,600 करोड रुपया मागिल्ले. आता या 3,600 करोड रुपयान फायनल आउटकम कितें? 1,049 रुपया आमकां मेळ्ळ्या फॉर 5 years, which is barely 210 crores per annum. This is not devolution, this is deprivation. आता झेडपी जेन्ना इलेक्शन जालें तेन्ना आमी ह्या सरकाराचो आनी एक घोटाळो भायर काडिल्लो, जे 15th फायनान्स कमिशना अंडर जे रुरल फंडिंग गोंयान जे मेळटा, तातूंत गोंय राज्यान कंप्लिशन सर्टिफिकेट दिवं नाशिल्ल्यो, काही प्रोजेक्ट कंप्लीट करूं नाशिल्ले म्हणून जवळपास 200 करोड रुपया सेंटरांतल्यान सँक्शन करूं नाशिल्ले. आता ह्या युनियन बजेटान जर आमी पळयत जाल्यार अंडर 16th फायनान्स कमिशन रुरल फंडिंग जे गेल्ले फावट 368 करोड जे मेळिल्ले ते ह्या फावट तांणी रेड्यूस करून 174 करोड केल्या. म्हणजे थंय आमचो शेअर अंडर 16th फायनान्स कमिशनान तांणी कमी केलो. सो दीस शोज दॅट ग्रासरूट डेमोक्रेसी जी आसा पळय न्ही, ती फायनली हे सरकार त्या पंचायतीक चोक करपाक सोदता. दिस इज डायरेक्टली हिटिंग द विलेजीस, तांच्यो बेसिक नेसेसिटी, बेसिक सर्विसीस आणि रुरल एम्पावरमेंटाक हाजो इम्पॅक्ट जातलो. आता जे सेंट्रल टॅक्स डेव्होल्युशन जे आसा तातूंत गोंय राज्यान being a tourism state, being a coastal state, they had demanded की आमकां जो 41% जो शेअर मेळटा तो 50% करचो अशें म्हणून गोंय राज्याच्या मुख्यमंत्र्यान डिमांड केल्लो. बट अनफॉर्च्युनेटली केंद्र सरकारान तो 41%च दवरला आणि तो चेंज करूं ना. आता गोंय राज्य कित्याक लागून आमकां हे पनिशमेंट मेळटा? बिकॉज वी आर स्मॉल, because we are efficient, because we are environmentally responsible, whether we are tourism driven म्हणून आमचेर अन्याय जाता. काय फायनान्स कमिशन फक्त ज्या जाग्याचेर पॉप्युलेशन सायज आसा तांकांच रिवॉर्ड करता आणि नॉट कॉन्ट्रिब्युटिंग टू ऑर नॉट कॉन्ट्रिब्युटिंग की हे जे फॅक्टर्स हांवें सांगले, टुरिझम आसतले, एनवायरमेंटली आसतले, हे कन्सिडर करनासतना फक्त पॉप्युलेशन सायज पळोवन तांकां ग्रांट्स दिता काय?
Goa contributes to India's economy, but it gets treated like a fiscal afterthought. आता हे झाले या सरकाराचे फटाशे जे सगळ्या पेपरांनी आज पळय हेडलाईन आयल्या 4,000 कोटीची, ती आम्ही तुमच्या मुखार दवरला की कांयच राज्य सरकाराक मेळून. Being a small state, I think India is a federal structure आमच्या देशान आसा. But looking at the state which is at coastal tourism, highly driven tourism state where infrastructure is required, आम्ही जर पहिले जाल्यार जे राज्य सरकारान मागिल्ले तातली एकूय ताजो डिमांड म्हणटा तो फुलफिल केल्लो ना. आता काल मुख्यमंत्र्यान प्रेस घेतली आणि व्हडल्यो बडायो केल्यो प्रधानमंत्र्याच्यो आणि सांगले की दिस इज पीपल सेंट्रीक बजेट आणि कितें बजेट, ताचेर आमी मातशें डिटेलान या, कित्याक हे खूप गरजेचें आसा की गोंयकारां मुखार ह्या सरकाराची बंडलां भायर येवपाक जाय. काल डॉक्टर प्रमोद सावंतान टॉल क्लेम्स केल्यो. ताणें सांगले की युनियन बजेट इज अ विजनरी, पीपल सेंट्रीक आणि ग्रोथ ओरिएंटेड बजेट म्हणून. जर तर ते पीपल सेंट्रीक जर आशिल्ले जाल्यार तुवें जे पळय 11 जानेवारीक 2026 वरून निवेदन दिल्ले की गोंयाक 4,000 कोटी रुपया मेळचे, तातूंत तुका झिरो मेळ्ळा मरे. सो हाऊ कॅन यू से दिस इज पीपल सेंट्रीक? दिस इज अ विजन विदाउट फंडिंग इज रेटॉरिक, नॉट गव्हर्नन्स, आय फील. सेकंड, त्या हेडलाईन्सीन आम्ही पहिले की ताणे सांगले की गोवा टू रिसीव 5,570 crores. हे लोकांक गोंयकारांक दिसले गोंयान 5,570 करोड रुपया मेळटले म्हणून. ते 5,570 करोड रुपया इज अवर कॉन्स्टिट्यूशनल एंटायलमेंट. दॅट इज द सेंट्रल टॅक्स डेव्होल्युशन विच इज अवर राईट. ते आणि फुकट दिवं ना. दॅट इज अवर कॉन्स्टिट्यूशनल एंटायलमेंट आणि आमचो राईट तो, ते येवपाकूच जाय, ते चुकना. सो ते सेंट्रल टॅक्स डेव्होल्युशन घेऊन दोगांक दिशाभूल करपाचो प्रयत्न हो प्रमोद सावंताचो सरकार करता. जे हांणी एडिशनल सपोर्ट मागिल्लो तो बजेटान खंयच मेन्शन ना. ताज्या उपरांत ताणें आनी एक स्टेटमेंट केलो, म्हणजे ह्या न्यूजान जर आमी डिटेलान वचत जाल्यार तो म्हणटा की 3,000 ते 4,000 करोड रुपया फॉर रोड इन्फ्रास्ट्रक्चर इज एक्सपेक्टेड. There is no mention of fresh grants for infrastructure in Goa. The projects, the ongoing highway projects, which already have got grants prior, they are going on. But fresh, new, nothing is there in the budget. So again, he is trying to misguide the people of Goa. There is no fresh Goa specific announcement which is made in the budget on which is presented on 1st of February. So again, they are trying to misguide the people of Goa. ताणे सांगले की दिस इज अ हिस्टॉरिक कॅपेक्स पुश विल बेनिफिट इन्फ्रास्ट्रक्चर आणि लॉजिस्टिक्स. आता डिस्पाइट रिकॉर्ड कॅपेक्स गोंयाक जे ताणे मडगांव रेल्वे स्टेशनाक मागिल्ले 160 करोड रुपया तेही रिजेक्ट झाले. ताणे इंडस्ट्रियल कॉरिडोराक मागिल्ले तेही रिजेक्ट झाले. ताणे अर्बन इन्फ्रा पॅकेज मागिल्ली तीही रिजेक्ट झाली. So, कशें historic capex push budget? I fail to understand. I think Pramod Sawant has to explain to the people of Goa. जे historic spending पळय तो सांगता थंय गोंय कशें बाबा चुकले, why Goa was bypassed. I think the chief minister has to explain an explanation to the people of Goa. ताणे सांगले की मॅन्युफॅक्चरिंग आणि MSME will generate jobs. चीफ मिनिस्टर सांगता की बजेट 2026 will मॅन्युफॅक्चरिंग आणि MSME सेगमेंटान जॉब क्रिएशन जातले. आता बजेट युनियन बजेटान जर आम्ही पळयत जाल्यार गोवा स्पेसिफिक MSME क्लस्टर, मॅन्युफॅक्चरिंग झोन किंवा जॉब लिंक इन्सेंटिव्ह खंयच अनाउन्स केल्ले ना. सो गोवा विच इज रेटेड एट हायेस्ट अनएम्प्लॉयमेंट विल रिमेन एट हायेस्ट. गोवन यूथ जे आसा पळय ते फक्त ह्या सरकाराची भाशणां आणि आयकपाची हांकां जॉब मेळपाचे ना. बिकॉज द गव्हर्नमेंट इज नॉट फोकस्ड इन डेव्हलपिंग एनी मॅन्युफॅक्चरिंग फील्ड हियर. बिकॉज जर तर गोवा मॅन्युफॅक्चरिंग हब जर तर हे करपाक सोदतले जाल्यार प्लीज अंडरस्टँड जेन्ना इंडस्ट्री येता आणि ज्या प्रमाणे हांचे पळय करप्शन लेवल वाडला, नो इंडस्ट्रियलिस्ट कॅन गिव्ह दीस पीपल एनी मनी इन टर्म्स ऑफ करप्शन. हांकां संवय कितें जाल्या? हांकां संवय जाल्या की जागे जमनी
जे आसा कन्वर्ट करप, ते विकप आणि 2,000 रुपये पर स्क्वेअर मीटर, 5,000 रुपये पर स्क्वेअर मीटर अंडर द टेबल घेवप आणि ते करोडांनी कमवप, ही तांकां इझी वे जाल्लो. जर तर इंडस्ट्री जर तर गोंयांत आयली जाल्यार भुरग्यांक एम्प्लॉयमेंट मेळटलें, पूण हांगा करप्शन मेळना म्हणून एक कसलेच इंडस्ट्री गोंयांत हाडपाक सोदना. दुसरे मुख्यमंत्र्यान म्हणलें की टुरिझम इनिशिएटिव्ह लायक गायड ट्रेनिंग अँड हॉस्पिटॅलिटी विल हेल्प गोवा. आय वॉन्ट टू आस्क द चीफ मिनिस्टर की तुवें 700 करोड रुपया मागिल्ले फॉर टुरिझम इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट, जे हॉलो आसा तुका 1 रुपया मेळूना मरे. सो हाव आर यू सेइंग दॅट दिस युनियन बजेट वेर टुरिझम इनिशिएटिव्ह जे लायक गायड ट्रेनिंग, हॉस्पिटॅलिटी अपग्रेड, हातून गोंयांक कसो फायदो जातलो? दुसऱ्या राज्याक जायत आसत पूण गोंयांक कसो जातलो? तुवें 700 करोड रुपया मागिल्ले ते 1 रुपया तुका दिवना. टुरिझम वर्कर्स आय थिंक नीड स्टेबिलिटी, इन्फ्रास्ट्रक्चर आणि इन्कम सिक्युरिटी. फक्त टोकन स्किलिंग केले म्हणून जावचें ना. तिसरे ताणें सांगलें की ब्लू इकॉनॉमी आणि फिशरीज वील गेन. गोंयांत 600 करोड रुपये ताणें मागिल्ले फॉर कोस्टल इरोजन आणि डिझास्टर मॅनेजमेंट. तातूंत बजेटान जर आमी पळयत जाल्यार इट इज झिरो मेन्शन. सो फिशरमॅन जे बाबडे आसा, जे आमचे नीज मूळ नुस्तेकार जे आसा, दे आर फेसिंग इरोजन, फ्युएल कॉस्ट, पूण तांकां बेनिफीट कांय ना. आनी एक महत्वाचें म्हणल्यार आय थिंक वीच जे गोंयांत आमकां व्हेरी इम्पॉर्टंट, वेर ही सेड कोकोनट अँड कॅशू प्रोग्राम्स वील स्ट्रेंथन फार्म इन्कम्स म्हणटा हो मुख्यमंत्री. आता बजेट जर आमी जर सारकें वाचत जाल्यार नो गोवा स्पेसिफिक प्राइस सपोर्ट इज मेन्शन इन द बजेट. इम्पोर्ट प्रोटेक्शन ना और प्रोसेसिंग सबसिडी अनाउन्स केल्ली ना. सो इन व्हॉट वे द युनियन बजेट इज गोइंग टू हेल्प द गोवन्स इन टर्म्स ऑफ कॅशू आणि कोकोनट प्रोग्राम्स? I think this government is trying to misguide the people of Goa. जर आम्ही हे बजेट जर पळयत जाल्यार गोंयांक खरें म्हणल्यार झिरो बेनिफीट मेळ्ळा, झिरो सपोर्ट मेळ्ळा. मुखार येत. चीफ मिनिस्टर सेड दॅट हेल्थ केअर वील बेनिफीट थ्रू बायो फार्मा शक्ती. आता जो मुख्यमंत्री गोंय राज्याक लागून हेल्थ केअर स्ट्रेंथनिंगाक 300 करोड रुपये मागता आणि ताजे युनियन गव्हर्नमेंटाका झिरो दिता. आय डोंट अंडरस्टँड मुख्यमंत्री खंयच्या आधाराचेर म्हणटा की हेल्थ केअर वील बेनिफीट. जो स्वता एक दोतोर, जर तर तुजे कडेन कॅपिटल समज जर तर तो केंद्र सरकार दिना 300 करोड रुपये टू स्ट्रेंथन युअर हेल्थ केअर इन्फ्रास्ट्रक्चर, इन व्हॉट वेज आर यू सेइंग दॅट इट वील हेल्प? आणि एक ताणें सांगलें की बजेट स्ट्रेंथन्स कोऑपरेटिव्ह फेडरलिझम म्हणटा तो. कालच्या ताच्या भाशणान जर आमी पळयत जाल्यार ही सेज दॅट इट वील स्ट्रेंथन द कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. आता इंडिया इज अ फेडरल कंट्री. ऑफकोर्स देर आर सर्टन स्टेट्स like Goa which are small in size where the population is less, but the ecological damage due to erosion, the environment damage done by this government, tourism, heavy tourism load state, असल्या स्टेटीक जेन्ना गोंय राज्यान सांगिल्लें की टॅक्स शेअर जो आसा तो आमकां 50% करचो, थंय तो तांणी परत 41%च रिटेन केला अंडर द 16 फायनान्स कमिशन. गोंय राज्यान 3,600 करोड रुपये मागिल्ले, ताच्या बदली आमकां 1,049 करोडूच मेळ्ळा. सो आय फेल टू अंडरस्टँड हाव दिस चीफ मिनिस्टर इज सेइंग की बजेट स्ट्रेंथन्स कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. बाबा, फर्स्ट ऑफ ऑल आय थिंक यू नीड टू अंडरस्टँड द फेडरल स्ट्रक्चर, द फेडरल way this country is functioning, and under the 16 finance commission which states get what share in terms of revenue. हे म्हाका दिसता स्टडी करपाची गरज आहा स्टेटमेंट दिवच्या पयलीं. लास्ट ताणें सांगलें की फायनान्स कमिशन ग्रांट सपोर्ट स्टेट्स एडिक्वेटली म्हणटा तो. आता जे गोंयान डिमांड केल्लो 3,600 करोड ताच्या स्वताच्या सरकारान जो केल्लो थंय ताका 1,049 करोड मेळटा. दुसऱ्या वाटेन पंचायत फंड जो 368 करोड जो येतालो जो फाटल्या बजेटान आशिल्लो तो रिड्यूस करून 174 करोड केला. I don't understand how the chief minister is saying that the finance commission grant जे आसा ते स्टेटाक एडिक्वेटली सपोर्ट करतात. हाच्या वयल्यान जे आमी आतां तुमच्या मुखार दवरले, वन थिंग इज क्लियर की हे फक्त लोकांक दिशाभूल करप
लोकांक मिसगायड करप, हे बजेट तशें पळोवपाक गेलें जाल्यार गोंयच्या दृश्टीन दिस इज अ कंप्लीट फेलियर. जे तांणी डिमांड्स घातिल्ले 4,000 करोडाचे एकूय रुपये सँक्शन जावंक ना. आयदर द स्टेट गव्हर्नमेंट हॅज फेल्ड or one of the engine of this double engine government has failed, and I think this we need to get it to the people of Goa. आता हांव पळयतालो की तांच्या अध्यक्षान प्रेस घेतल्या आणि परत एकदा व्हडले व्हडले फटाशे तो उलयला थंय. ताणें सांगलें की मार्ग पौर्णिमेच्या दिसा आमी अर्थसंकल्प हाडलो आनी गोंयांक असो फायदो जालो आनी आमचे विश्वगुरू आनी कितें कितें तो उलयला. अरे पुरो जाली तुमची भाशणां आतां. गोंय राज्याक कितें मेळ्ळें तें म्हाका दिसता सांगपाची गरज आसा. सो ह्या युनियन बजेटाचे कशा पद्दतीन गोवा हॅज डिप्रायव्ड, हाव द चीफ मिनिस्टर ऑफ द स्टेट हॅज फेल्ड फ्रॉम हिज ओन गव्हर्नमेंट टू गेट द शेअर ऑफ वॉट एव्हर डिमांड्स he had made of 4,000 crores. Also, as per the 16th Finance Commission, he has failed to get the share increased to 50%, which was coming to about 3,600 crores. Also, he has failed under the 16th Finance Commission. Panchayat fund of 368 crores which we got has been reduced. There is no support from the central government in terms of making Goa an industrial hub or getting more industries to Goa. There is no sort of support because industry जर तर खंयची हाडटलो जाल्यार industry corruption, they cannot afford to give corruption because it is the margins are very thin, margins are very low. हांकां संवय जाल्या फक्त आतां ते बजेट वाचता आसतना एक पेपराचें नांव घेना पूण बजेट वाचता आसतना 4थ्या पेजीचेर एक व्हडली एड दिश्टी पडली म्हाका. बरें कितें नवी इंडस्ट्री येता काय म्हणून, आनी एड पयली जाल्यार कसली, ऑफिस ऑफ द चीफ टाउन प्लॅनर. आनी कितें एप्लिकेशन पळय, एड पळय कितें आहा. Not half page, I think this is more than almost 80% of the page. Ad TCP kide. The Town and Country Planning received application under the section 39A of Goa TCP Act, conversion of land. Kide. And कोण रे? Dempo Properties and Investment. 28,878 जागो कितें आशिल्लो? Natural cover. Settlement zone part, natural cover with no development, orchard. They are converting to settlement. आणि कोण? डेफोलीज म्हणून. ऑर्चर्ड लँड नो डेव्हलपमेंट 6,984. आणि कोण रे? सागे बिल्डर्स. कोण? पाटील, रणधीर पाटील. 4,200. नॅचरल कव्हर, नो डेव्हलपमेंट स्लोप, नॅचरल कव्हर सेटलमेंटाक तो घालता. सो आज जी युवा आसा गोंयचे, जे आज जॉबाक तळमळटा, युनियन बजेट जालें, मुख्यमंत्री फटाशे मारता, पेपरार एड कसल्यो 39. कित्याक हांगा 2,000 रुपया पर स्क्वेअर मिटर, 5,000 रुपया पर स्क्वेअर मिटर घेतले, पेंट मारलो की इजी मनी जाल्या. हांकां संवय जाल्या. हांकां इंडस्ट्री हाडपाची ना. कित्याक इंडस्ट्री हाडली जाल्यार तांकां कांय मेळना, कित्याक इंडस्ट्री कडेन तितलो मार्जिनूच ना हांकां दिवपाक. सो दीस इज द रियालिटी. आज ह्या सरकाराक इजी पयशे, जागे, जमनी 39 अंडर विकप, पेंट मारप, पयशे करप. अँड दिस इज रियालिटी. हे आयचे पेपर. फ्रंट पेजीचेर तो म्हणटा 5,000 करोड रुपया, 4थ्या पेजीचेर 39. हे कितें? दिस इज द स्टेट ऑफ गोवा. दिस इज द रियालिटी. एनी क्वेश्चन्स? महत्वाचा प्रश्न येयलो तो गॅस सिलिंडर आणि पेट्रोल सी बीजेपी म्हणटा ते प्रोपोगंडा मशीन. आणि एव्हरी इलेक्शन आयले की लोकांक दिशाभूल करप, लोकांक फोटोवप, हे बीजेपीची परंपरा. दर इलेक्शन आयले की ते मदीं म्हणटा 3 सिलिंडर दितले, मदीं म्हणटा 10,000 जॉब दितले. इलेक्शन जशें जालें की तो मागीर म्हणटा ना आमी ते बीपीएलाक सांगिल्ले. मागीर थोडो टायम जालो की म्हणटा ना ते आमी सांगूंकूच नाशिल्लें. ही परंपरा बीजेपीची जाली. आनी नॉट एट स्टेट लेवल, एट नॅशनल लेवल. तांचो अध्यक्ष पयर आयलो, राष्ट्रीय अध्यक्ष आयलो, आनी तो कसो गोंयकारांक फटोवन गेलो हें सगळें गोंयकारांनी पळयलें. आनी तांचो स्टेट अध्यक्ष कितें सांगता की आमच्या कॅबिनेटान म्हणटा तो कोणूच करप ना. अरे जेन्ना ते काँग्रेसीन आशिल्ले
तेन्ना तुमीच धाविल्ले बरे वयर प्रेसिडेंटा कडेन सेंग दॅट दे आर द मोस्ट करप्ट, हांगा भितर उडोवपाक जाय, सीबीआय जावपाक जाय, आनी कितें जावपाक जाय. आनी बीजेपीन आयले तशे दुदान न्हाणयले जाले, स्वच्छ जाले, नॉन करप्ट जाले, काय समजना म्हाका. सो ही तांची परंपरा लोकांक फटोवप. आय थिंक गोवन्स हॅव रियलायज. आणि आता इलेक्शन लागीं येता तशें तुका आनी खूब आतां फाटल्या टीम सांगिल्ले बरें ह्या फावटी कदाचित तो 6 सिलिंडर दिता म्हणून सुद्दां सांगत दिसता म्हाका. तांचो कांय नेम ना. ते कितें तूं तांकां पयशे दिले ते कितेंय विकपी, असली आज परिस्थिती जाल्या. अमित बाब, पयर बीजेपीचे राष्ट्रीय संमेलन जालें, राष्ट्रीय अध्यक्ष आयलो आनी कार्यकर्त्यांचें संमेलन जालें. तांणी 2027ची निवडणुकीचें रणशिंग फुंकलें. तुमचें रणशिंग केन्ना फुंकतलें आनी केन्ना तुमची तयारी जातली, काय कोण तुमी हाडपाचो आसा हें शिंग फुंकपाक? म्हाका दिसता बीजेपी फक्त लोकांक शंकच फुकोवपाचें काम तांचें आनी तांचे कडेन कांय जायना. त्या स्टेजीर जर तूं पळयत जाल्यार 2010-11 स्वर्गीय मनोहर पर्रीकर गोंयभर ढोल घेवन भोंवलो. कितें म्हणून हांव तेंची नांवां घेयना. ते स्टेजीर सगळे बशिल्ले. मोस्ट करप्ट, गोंय विकलें, 100 दिसांनी रिजनल प्लॅन हाडटा, 100 थोडे एकट्यान जाल्यार 100 दिसांनी कसिनो काडटा. 100 दीस सोड, आज 14 वर्सां जालीं. कसिनो ह्या आतां ऐकला पळय ती नवी कसिनो येता म्हणटा ते आमी डॉक्युमेंट्स थोडे मागल्या. पयले आसले ते व्हडले 2 क्रेनी उब्यो आसा, ते एंकर सोडटा ते 150 टनाचे. कसिनो काडपाचे सोड. सो हे सरकार म्हाका दिसता जे लोकांक एवरी इलेक्शन फटोवन कितलो तेंपून तूं फटयतलो मनशाक. मायनिंगाचें उदाहरण घे. एवरी चवथ आयली की तो म्हणटा दिवाळीक चालू करता, दिवाळी आयली म्हणटा तो क्रिसमसाक चालू करता, क्रिसमस जाले म्हणटा तो न्यू इयराक चालू, अशें करत करत 14 वर्सां जालीं. म्हाका दिसता ह्या फावट गोंयची जनता ही हुशार जाल्या. आमचें काम ऑलरेडी चालू आसा. तुवेंच कांयशे आमचे तुज्याच चॅनलान प्रोग्राम्स आमचे कव्हरूय केल्या. आनी म्हाका दिसता आज प्रत्येक गोंयकारा मेरेन हो आवाज आमचो वचपाची गरज आसा. ना अमित बाब, माझ्या प्रश्नाचं उत्तर दिवना. बीजेपीची तयारी जाली 2007. तुम्ही केन्ना जातली तयारी, केन्ना जातली अशें इलेक्शन? लोकांक फटिंगपणां सांगून, लोकांक 35,000 कोटीचो करप्शन जालो म्हूण सांगून, लोकांक सांगप की काँग्रेसीच्या टायमार जाल्ले करप्शनाची याद करप. आतां म्हणजे 14 वर्सांनी तांचे राष्ट्रीय अध्यक्षाक आतां लोकांक याद करून दिवपाचे कसले याद आयली. 14 वर्सां वॉज नॉट गुड इनफ टू अरेस्ट दीस पीपल ऑर टू कम टू अ कन्क्लुजन की बाबा खरेंच 35,000 कोटी रुपये जाल्ले म्हणून. तो थंय 35,000 म्हणून सांगता. हांवें व्हिडिओ काडून सांगला मरे तांचे हे मेमोरंडम ताचे 25,000 कोटी बरयला. 10,000 कोटी कशे वाडले ते कोणे खाले? कितें ते आमची तयारी चालू आहा मरे. माझा प्रश्न असेल, तुमची ते तयारीक लागले ऑलरेडी. त्या दिसा ताणी आमचे रणशिंग प्रचाराचे कॉमेंट्स झाले. आमची तयारी ऑलरेडी चालू जाली. म्हाका दिसता झेडपीच्या इलेक्शन तुका पयर सांगला मरे. पयरूच तुवें म्हाका सेम प्रश्न विचारिल्लो पयरच्या प्रेसाक. तुका हांवें सांगला की ह्या फावट गोंयच्या जनतेन 10+1 आमचे अलायन्स पार्टनर 11 सिटां दिल्ली आसा. दॅट इज सेंडिंग अ स्ट्रॉंग सिग्नल दॅट पीपल एट ग्रासरूट, पीपल गोंयचे लोक, जनता हांणी ऑलरेडी एक मायंडसेट केला की ह्या करप्ट बीजेपीच्या सरकाराक म्हाका दिसता 50 आसूं रे, पूण पयशे कितले मोडले बीजेपीन ह्या फावट झेडपीच्या इलेक्शनान. एक ट्रेंड असता तेन्ना बजेट असता 33 वयल्यान 29 आयले मरे ते. देंवले मरे ते. ती फक्त मीडियाच्या माध्यमातून असते काय प्रॅक्टिकल खेळावर असते म्हणल्यार आता मीडियात सांगतात कशी तयारी करतात. फिल्डार करतात. अर्थसंकल्प जो तांणी काल दिलो आणि जो आज सगळ्या पेपरांनी कव्हर केलो की गोंयांत 5,500 करोड रुपये मेळटले म्हणून गोंयकारांक मातशें सुशेगाद पळय सरकार करपाक सोदताले ते म्हाका दिसता लोकांच्या मुखार येवपाक जाय. जे हे अर्थसंकल्प जे पळय जाला तातूंत गोंयांक कितें बेनिफीट मेळ्ळा हें पयलीं लोकां मुखार येवपाक जाय.
म्हणजे एकूण तुमच्याकडे रिक्वेस्ट की लोकां मेरेन पावया हे इम्पॉर्टंट लोकां मेरेन पावया मरे लोकांक कशें फटयता ते अमित बाब एक पूण तुम्ही हे लोकांकडे व्हरतले लोकांक सांगतले आम्ही पावयतात तुम्ही पावयतात बीजेपी मिडियम रे लोकांकडे पावपाची म्हणून तुझे मरे आयल्या बीजेपी करप्ट म्हणून सगळे लोक उलयतात सगळे करप्शन चल्ला मोठ्या प्रमाणात सगळ्या स्तराचेर करप्शन चल्ला ह्या बीजेपीक काँग्रेस ऑप्शन म्हणून लोकांनी कसो विश्वास दवरप दिल्ली काँग्रेसीचेर बरे 11 सिटां ना ना ते न्ही अकरा न्ही तुम्ही राईट ऑफ करून उडयल्ले म्हण थोड्या लोकांनी सो ह्या फावट लोकांनी विश्वास दाखयला न्ही पण आम्ही ते विश्वास विश्वास दाखलो लोकांक तुमचेर कसो भाशेन बजेटाचेर कितें प्रश्न ना तुझे बजेट आर यू हॅपी दॅट 5,500 करोड गोंयांक मेळ्ळे आणि प्रमोद सावंतान सांगले 4,000 करोड मेळटले ते ताका विचारा हे 4,000 करोड खंय गेले ना ना व्हेरी इम्पॉर्टंट एव्हरी इयर बजेट जाता आणि ते बजेट जे गोंयचे इंडस्ट्रियलिस्ट आसतात तांकां आवडटा पूण जे ओपोजिशन जे असतात ते सदांच तेजेर आरोप करतात सो एक्झॅक्टली जाता कितें हातून आरोप करपाचो प्रश्न ना आय थिंक म्हाका दिसता हांवें फॅक्ट्स तुमच्या मुखार दवरले 11 जानेवारी 2024 गोंय राज्याच्या मुख्यमंत्र्यान एक मेमोरंडम दिलो वेरीन ही आस्क फॉर 4,000 करोड ते 4,000 करोड खंय खंय ताका जाय हाजे ताणें बायफर्केशन दिलें हे हांवें तुमच्या मुखार हाडला की ताणें जो डिमांड केल्लो पळय कांयच जावना सक्सेसफूल आता हांवें पळयला थोडे सम forums have taken place after the budget. Some people were sitting in some conference and said this is good budget. But they have to answer where the state government had asked for industrial corridor. That is 0 rupees mela. So how you expect industry to grow? What is the budget benefit for the industries in Goa to grow? Zero, काय ना allocation. Even support ही ना. अमित एक क्वेश्चन विचारता. अमित माझे एक क्वेश्चन फाटल्या दिसांनी तुमच्या एलओपीन एक प्रेस कॉन्फरन्स घेतले जेन्ना बजेट येता आणि इलेक्शन इयर असता तेन्ना सदां सेंटरच्या स्टेटीन इलेक्शन असतात तेन्ना कितें जाल्यार परत दिता आयज तुमचे दिसना म्हणटा तुमी तुमकां इलेक्शनाक बेनिफीट जातलो म्हाका दिसता हे पयलीं लोकां मेरेन पावपाक जाय की कशें हे सरकार लोकांक फटयता आय थिंक दिस हॅज टू कम आउट बिकॉज आयचे सगळे पेपर जर तर वाचत जाल्यार म्हाका दिसता पिक्चर अशें आहा की गोंयांक 5,570 करोड मेळ्ळे आनी 4,000 करोड मेळ्ळे इन रियलिटी मेळूना बिकॉज पीपल डोंट गो थ्रू द बजेट पीपल डोंट स्टडी आयटम वायज इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर पीपल ऑफ गोवा टू नो की ह्या सरकारान खंयच्या फिल्डान पयशे मागिल्ले टुरिजमाक कितले मागिल्ले हेल्थान कितले मागिल्ले फॉर इंडस्ट्रीज आणि रेल कॉरिडोराक कितले मागिल्ले आणि मेळ्ळे कितें अंडर द 16 फायनान्स कमिशन स्टेट डिल्युशन टॅक्साचे जो येवपाक जाय आमचो कॉन्स्टिट्युशनल अधिकार तो जे आमचे कॉन्स्टिट्युशन आसा तातूंत बरयल्लो अधिकार तेच घेवन तुम्ही ढोल पिट्टले एक्चुअल रियलिटी कितें हे भायर येवपाक जाय सो म्हाका एकूच रिक्वेस्ट की जे तुम्ही आज सरकाराचे पळय तांचे वॉट एवर दे हॅव सेड यू हॅव कन्वेड टू द पीपल ऑफ गोवा प्लीज कन्वे दिस ऑल्सो अमित बाब तुम्ही सगळे पेपर वाचून सांगले फ्रंट पेज सांगली आणि एक पेपराचो एड सांगलो तुम्ही जे 39A अंडर कन्वर्शनाचो हे कन्वर्शन जाता ते बंद करपाक तुम्ही काँग्रेस पक्ष कितें करतले सरकार येवन हिमायत बंद ना ना सर आज ते मेरेन काबार जावन न्ही गोंय 17 लोक कोर्टान गेले रिजेक्ट जाले 39A ऑल्सो इज सबजुडिस मॅटर वी सी दिस सेम बीजेपी गव्हर्नमेंट 2012 मॅनिफेस्टो कार्ड आयटम नंबर आय थिंक 12 काय 13 ताणी बरयला विदिन 100 डेज वी विल ना ते म्हाका लागना हे आता तुम्ही आता 39A चो जो कन्वर्शन करता म्हणून सांगले TCP अंडर ते बंद करपाक काँग्रेस पक्ष कितें करता सरकार 2027 या बीजेपी घरा धाडचे पडटले 39A ते 49A सुद्धा हाडटले तुवें पळयलें की हे सरकार फक्त अमेंडमेंट हाडटा मदीं झोनिंग प्लॅन म्हणून हाडपाक सोदतालो याद आसा तुका तुवेंच कवर केल्ले तूं आयलो आमच्या कितले फोर फ्रंटान आशिल्लो थंय As per your information, how much the Goa government had requested that we have not fallen short of? No, Goa government कितले amount see, there are two parts to this. One is the direct taxes, estate tax devolution, जो 41% जो share येता, that which full is amount we have received. no, that is 5,570 crore. But state had asked, being a smaller state,
which is a coastal state, there is environmental impact, this is a high tourism load state, they had asked for 50%, which the center is not considered. Apart from this, 4,000 crores support magillo, grant magillo in various fields which I have told you. We have got zero out of that 4,000 crores. 4,000 crores was denied. Zero. It is state. There is no mention of Goa in the budget. Okay. So what Chief Minister said You were saying that yesterday, should have been the headline. You were saying that should have been the 100% it should have been the headline. अमित बाब माझे एक क्वेश्चन असा पयर एलओपी तुमच्या एक प्रेस कॉन्फरन्स घेतली बजेटाचे बजेटाचे पहिल्याच बजेटाचे तुम्ही घेतला नाही बजेटाचे तरी तुमका आमच्या पहिल्याच कोणता घेतला वयता बरं आता प्रेस आमची बजेटाचे एनी बजेट क्वेश्चन यू कॅन आस्क ऐकून असता other than that, तसं असता दिल्ली विजिट अमित बाबा दिल्ली बजेटाच्या प्रेसात अरे राव लेट मी फिनिश म्हाका सो पयर एलओपीन एक प्रेस कॉन्फरन्स घेतले he spoke about getting all opposition together before 2027 आणि तुमच्या आम्ही हाजेर स्पेशल प्रेस घेतली मला तू ना दिसता तरी ना रे सो हांगा पळय बजेटाचेर कितें आसा लेट्स नॉट डायल्यूट द इशू आय थिंक ऑन दॅट वी हॅव टेकन ए राव रे लेट मी फिनिश आणि कितें Regarding bids I don't want to answer. I think काल आमचे delegation have gone there. We have given a memorandum. We have demanded there a judicial inquiry has to happen. I think this is the 6th death which has happened. Last time even we had gone to the DGP also. Me personally had gone. Yesterday they have gone there. We have met the management also. I think we will be again going to the DGP and we will be petitioning the governor also because these are the BITS Pilani is a private this is a failure of the chief minister of the Goa who heads the education department also. This is the 4th death from December 2024 till January. Sorry, 6th death. Only 5 झालो ही दल्लेला 6वी death. 6th death in such a short time frame is a serious matter. काही भुरग्यांचेर pressure असा. Last time I think our delegation who had gone, we had in fact volunteered some consultation has to be given to them. We had volunteered one of our group, the JBM, we had volunteered. But then साऊथ कलेक्टर किती इन्क्वायरी रिपोर्ट दोन रिपोर्ट बाहेर आसा थंयसून तितून म्हणटा की जे कावन्सिलिंग घालून गेल्ले ते घातलेले आसा करिक्युलम चेंज केल्ले आसा ताणे म्हाका दिसता आय थिंक वॉट I've read through media only that some media have reported that this is has written a note बरयल्लो आसता suicide note and in that suicide note what is mentioned is the peer pressure was there. Peer pressure. That's why she has committed suicide. So I think a detailed investigation has to happen that why every time so death भुरग्यांची जावप म्हणल्यार लोकल एमएलए म्हटल्यार सारकी इन्क्वायरी जाय जाल्यार बंद करात म्हणून अशी मागणी तुमची बी आसतली. लोकल एमएलए गव्हर्नमेंटान ना ते सरकार तांचे जा मरे. पण बीग ऑपोजिशन तुमची मागणी he's a minister also no. इंडिपेंडंट See आता ते इन्स्टिट्यूशन बंद करप काय ना करप म्हाका दिसता दिस इज अ क्वेश्चन इट्स अ सिरियस क्वेश्चन बट फर्स्ट थिंग इज दॅट डेथ्स वाय दे आर हॅपनिंग हाजेर म्हाका दिसता पयलीं डिटेल इन्व्हेस्टिगेशन जावपाक जाय एंड आय थिंक जुडिशियल इन्क्वायरी इज द मस्ट कित्याक यू नो हाऊ दीस गव्हर्मेंट वर्क्स. So judicial inquiry is what we have demanded. I think the detailed judicial inquiry that is now. Amit, can you talk about the municipality elections? How Congress party will go? I know Not only Panjim, all the municipalities over Goa where election is there. We have been closely monitoring it. Madgaon also, yesterday Mormugao, I was in Mormugao, Vasco. So let's see the forces which are against this government. They are trying to put a united panel, and as Congress party we will support this wherever in Mapsa, in Utpal has also welcomed Yuri's statement. No, Utpalak आम्ही मेळिल्ले आमचो इंचार्ज जेन्ना आयिल्लो तेन्ना I was there. आमचो इंचार्ज was there. So we had spoken about the municipality Which election. municipality was getting involved? Regarding the municipality elections, we had spoken. So let's see, we are working out in some form. Okay, what about Monda bypass? Monda bypass तयारी
कोणता बायपोलाची इलेक्शनाची तयारी आज सकाळीच वी हॅड वन मीटिंग विथ लीडर देर टुमॉरो दे हॅव केप्ट वन मोर मीटिंग सो वी हॅव स्टार्टेड अवर वर्क सगळ्यात बेगीन अनाउन्स जातलो काय तेका टाइम लागतलो I mean, competition, direct opposition alliance is getting together. मग जर तू ती प्रेस चुकयली आमची स्पेशल प्रेस कॅन्डिडेट तुम्ही सिलेक्ट केला काय अजून Government, they are not ready. फोंडा कॅन्डिडेट फोंडा बाय कॅन्डिडेट सिलेक्ट केला काय कसं